हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात? मजेत आहात ना? मी पण खूप मजेत आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज मी हा लॉंग व्हिडिओ टाकलेला खूप दिवसानंतर. लास्ट वीकमध्ये थोडंफार बिझी असल्यामुळं टाकण्यात नाही आलेला व्हिडिओ. तर हा व्हिडिओ मी ऑलरेडी काढलेला लास्ट वीकमध्येच. आम्ही बाजारला गेलेलो तर विहांचा अक्षराभ्यासम करण्यासाठी. तर हा व्हिडिओ काढलेला. तर तुम्हाला आहे ना ह्या व्हिडिओमध्ये मी सांगेल की आहे ना आम्हाला वन डेचं रूम किराया किती पडला आणि तिथं अक्षराभ्यासाचं टायमिंग केव्हा असतं, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. चला तर मग पाहूया.
तर इथं आहे ना आम्ही इथं बासरला उतरलेलो होता. आम्ही आहे ना सिकंदराबादहून देवगिरी एक्सप्रेस पकडलेली. तर सिकंदराबादला देवगिरी एक्सप्रेस आहे ना 1:30 वाजता येते आणि इथं बासरला आम्ही 4:30ला पोहोचलेलो. तर इथं आहे ना उतरल्यावर बासरला असं ऑटो करून जावं लागतं. शेअर ॲटो राहतं आणि नाहीतर सेपरेट ॲटो पण असतं. तर शेअरिंगमध्ये 20 रुपीज ईच असतं आणि सेपरेट म्हटलं तर आहे ना 100 रुपीज घेतात. टेम्पलपर्यंत वरी आपल्याला आहे ना सोडतात. तर आम्ही शेअरिंगचं नाही केलेलं, सेपरेट ऑटो करून गेलेलो आणि तिथं गेल्यावरच आहे ना टेम्पलच्या जवळच आम्हाला आहे ना एक लॉज सांगितलेलं, जे आम्ही ऑटो करून गेलोत ना त्या दादांनी सांगितलेलं. हे आहे ना VNR लॉज आहे. इथं आहे ना AC आणि नॉन AC रूम असतात. नॉन AC रूम 1000 आहे इतर पर डेचं रेंट आणि ACचं 1500 आहे. तर आम्ही आहे ना ACचं घेतलेलं इथं रूम आणि इथं पॉश आहे, सगळं सगळं छान आहे. क्लिनिंग वगैरे पूर्ण हे कॉरिडॉर वगैरे सगळं छान आहे. तर तुम्ही इथं आहे ना जर बासरला जर गेलात ना तर इथं राहू शकता. आणि मेन म्हणजे हे जे लॉज आहे ना आपल्या टेम्पलपासून आहे ना खूप जवळ आहे, नियरली 100 मीटरच आहे. तर इथं छानपैकी आपण राहू शकतो. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही ना दर्शनाला गेलेलो आणि विहांचा अक्षराभ्यासम पण करून घेतलेला. तर इथे ना मंदिराच्या समोर पण दुकानं असतात. आपल्याला जे अक्षराभ्यासमचं जे सेट असतं ना ते खाली पण देतात आणि मंदिरात पण दुकानं असतात तिथं पण देतात. तर आम्ही आहे ना मंदिराच्या समोर जे खाली होते ना दुकानं तिथून घेतलेलं, कारण की तिथं आहे ना कमी किमतीमध्ये देतात आणि आपण जर बार्गेनिंग केलं तरी त्यांनी थोडंफार कमी करून देऊन टाकतात. कारण की खाली आहे ना 210ला सेट असतं किंवा वरी आहे ना ते सेट जर घ्यायचं म्हटलं ना 350पर्यंत सांगतात त्यांनी. तर आहे ना आपण आहे ना खालीच बार्गेनिंग करून घ्यायचं. तर आम्हाला आहे ना 210चं सेट पण त्यांनी 200ला देऊन टाकलेलं. आणि त्या सेटमध्ये आहे ना आपल्याला 5 प्रकारच्या पाट्या येतात आणि त्याच्यामध्ये हळदी कुंकूचे डबे आणि तांदळाची एक डब्बी येते आणि लेकराला घालण्यासाठी आहे ना एक रुमालसारखं येतं गळ्यामध्ये घालण्यासाठी आणि त्याच्यामध्ये आहे ना लिहिण्यासाठी कलम पण येते. तर हे सगळं प्रकार येतात त्याच्यामध्ये. आणि देवीसाठी एक हार आणि आपल्या लेकरासाठी पण एक हार घ्यावं लागतं तिथं. तर आहे ना 2 हार आम्ही घेतलेले, ते आम्हाला 50 रुपयाला पडलेलं. आणि इथं आहे ना वरी आल्यावर आहे ना आपल्याला आहे ना तिकीट घ्यावं लागतं अक्षराभ्यासासाठी. तर आहे ना 2 प्रकारची तिकीट असतात, एक 1000 रुपयाचं आणि एक 200 रुपयाचं. तर आहे ना 1000 रुपयाचं तिकीट जे आहे ना ते गुरुजी आहे ना त्यांच्या हाताने लिहून लेकरांना असं पाठीवर लिहू घालतात आणि देवीच्या तिथं बसून जवळ बसून मंदिरामध्ये. आणि जे 200 रुपयाचं असतं ना ते सगळ्यांसोबत आहे ना असं बाहेर बसून पॅरेंट्सच लिहायचं असतं ते हात पकडून लेकरांचं. तर आम्ही आहे ना 1000 रुपयाचं तिकीट घेऊन केलेलं अक्षराभ्यासम. तर इथं आहे ना मग नंतर जाताना फ्रूट्स पण घेऊन जावं लागतं. तर आम्हाला आहे ना हे 5 प्रकारचे फ्रूट्स आहे ना 200 रुपयाला पडलेले, तर ते पण घेऊन जावं लागतं वरी. तर हे आणि इथं आहे ना अक्षराभ्यासमचं टायमिंग पण आहे बरं का. मॉर्निंग 7:30 टू आफ्टरनून 2:30पर्यंतच असतं आणि नंतर मग इव्हिनिंग 3ला अजून स्टार्ट होतं. मग नंतर ते पूर्ण 6 वाजेपर्यंत चालतं. तर ह्या टायमिंगमध्येच आपण करून घ्यायचं असतं. तर इथं बघा विहांचा अक्षराभ्यासम झालं होतं आणि तो पण आहे ना लिहिता येतं आता बसून. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, बाय.